आपल्या सर्वांच्या आयुष्यातील गुरु, पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि त्यानंतर जे आपल्याला घडवतात, आयुष्याची वाटचाल कशी करायची याचं मार्गदर्शन करतात, ते आपले शिक्षक म्हणजे आपले गुरु. ज्याप्रमाणे कुंभार एका चिखलाच्या गोळ्यापासून सुंदर शिल्प घडवतो, तसेच शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात. अशा आदरणीय गुरुजनांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस. सर्वप्रथम मी उपस्थित सर्व शिक्षक वृंदांचे, विद्यार्थिनींचे आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. यानंतर पुढील कार्यक्रमाची सूचना मी धन्यवाद. यानंतर स्पीकर लोडानी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या प्राध्यापकांचे औक्षण करावे अशी मी तिला विनंती करते. भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्वप्रथम आपण श्री गणेश वंदना करूनच आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. एकदा सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला. तू गेल्यावर सर्व जग अंधारात बुडेल. सगळे चिंतातूर झाले. तेवढ्यात एक चिमुकली पंथी पुढे आली आणि म्हणाली, मी संपूर्ण काळोख दूर करू शकत नाही, पण माझ्या ज्योतीने अंधाराला भगदाड निश्चित पाडू शकेल. अज्ञानाचा अंधकार दूर करण्याची ताकद असलेली ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मंचावरील उपस्थित सर्व प्राध्यापक वृंदांना आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करावे. मोबाईल माझाच आहे हा का आता
त्यातलं ना आपलं म्हणजे रेकॉर्ड केलं आणि बघितला होता तो पण मला नाही वाटलं दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. सर्व उपस्थित शिक्षकांना मी मंचावर बसण्यासाठी विनंती करते. सर्व कार्यक्रमाचा आत्मा आपल्या प्रास्ताविकेतून सादर करता येतो. अर्थातच प्रास्ताविक आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थातच व्यास पौर्णिमा, त्याला गुरुपौर्णिमा देखील म्हणतात. महाभारतात पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्यासाठीचा आजचा हा दिवस. त्या ज्ञानांचा राजा त्यांना ओळखले जाते अशा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा व्यासाचा मागोवा असं सुरुवात करून आपल्या महाभारतात ज्ञानेश्वरीची सुरुवात केली आहे. तर व्यास पौर्णिमेच्या दिवशी विशाल बुद्धीने आपण महर्षी व्यास ऋषींना आपण वंदन करण्यासाठी ही पौर्णिमा सादर करत आहोत. अर्थातच आपल्या गुरुजन वर्ग आणि गुरुवर्य यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. गुरु पौर्णिमा म्हणजे प्रकाशमय. गुरु शिष्याला ज्ञान देतात आणि अज्ञानाचा अंधकार दूर करतात. म्हणूनच गुरुची प्रार्थना करण्याचा आजचा हा दिवस. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर. मग अशा गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आपल्याला बघायला भेटतात. सुदामा, कृष्ण, एकलव्याचं उदाहरण जर आपण डोळ्यासमोर जर घेतलं तर त्याची जी समर्पकता होती, एकनिष्ठा जी होती एकलव्याची, तर ते उदाहरण जर आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर शिक्षकांचा आदर सत्कार करण्यासाठी मी अभिषेक पवार आणि पूजा आसनेला मी पुढे आमंत्रित करते. त्यानंतर गुंडार सरांचं एक स्वागत गीत आपल्यासमोर सादर होणार आहे. गीत सादर या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. आयुष्यात प्रत्येकाच्या कुणी ना कुणी गुरुजी असलंच पाहिजे. गुरु म्हणजे 100% शिक्षक नसतो, तर एखादा आयुष्यातील स्वानुभव, एखादं चांगलं वाचलेलं पुस्तक, एखाद्या महान अशा व्यक्तिमत्वाचं जीवन कार्य आणि स्वतःच्या बुद्धीने केलेला विचार, हे 4 महत्वाचे गुरु आपल्या आयुष्यात सर्वांनी बाळगले पाहिजे, जेणेकरून आपला जो विकास आणि आपल्याला जे यशस्वी व्हायचे त्यात आपल्याला कोणी रोखू शकतो. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपण ज्या गीताची वाट बघताय ते सगळ्यांच्याच परिचयाचं सुंदर असं या ठिकाणी सादर करतोय.
काय गानवताय गानो सुख मनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय प्रियप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगलक्षेत्रे गुरुदेव सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढपुष्पाय गन्धमत्ताय भोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. Thank you. यानंतर आपण स्वागत आणि सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या मनावर, महाविद्यालयाच्या कणाकणावर आणि विश्वासांच्या प्रमाणावर ज्यांनी आपलं अधिराज्य गाजवले, महाविद्यालयाचा विकास, अध्यापन पद्धतीचा विकास, अध्यापन तंत्राचा विकास आणि विद्यार्थ्यांचा विकास, शिक्षकांचा विकास ज्यांनी साधून आणला, असे आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य श्री विकास शिवगजे सर यांनी सत्कार स्वीकारण्याचा सरांचा सत्कार तुझ्या भोगरे करतात. त्यांच्या असल्याने महाविद्यालयाचे जगास ज्यांनी आमच्या आयुष्यात पाडलाय ज्ञानाचा प्रकाश, अभिमानाने ज्यांच्याविषयी सांगावेसे वाटते जगास, अशा आमच्या लाडक्या सरांचा होत आहे सत्कार. The modern Shakespeare professor and head of English department, Professor Shivnath Sakte sir, please come on the stage. He will be facilitated by Mansi Patil. अपूर्णाला पूर्ण करणारे, आपला शब्द भांडार वाढवणारे, आपल्याला आपली मातृभाषा शिकवणारे शिक्षक म्हणजे डॉक्टर बाळासाहेब आवताडे सर व डॉक्टर स्मिता वडके मॅडम यांनी मंचावर यावे. यांचा सत्कार आकाश आनंद करावा अशी मी त्याला विनंती करते. सुंदर मीठी सरल है हमारी हिंदी भाषा, हम सबको साथ रखती है हमारी हिंदी भाषा, असे आपल्याला हिंदी विषय शिकवणारे प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब उजाडे सर व सोनाली हातास मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी यार,
परिपक्वतेचा ज्यांनी गाजलाय, ज्यांच्या ज्ञानाच्या उंजळीतून पडणारे राज्य शास्त्राच्या ज्ञानाचे गण विद्यार्थी वेदक आणि वेचकपणे व्यसतात असे डॉक्टर शिवराज ढाकणे सर पंचफुला बोडके मॅडम यांनी मंचावर कोण देणार पाहिजे आपल्या लाघवीय व प्रवाही भाषेत अर्थशास्त्रासारखा किचकट विषय शिकवणाऱ्या अध्यापन एकदम समृद्ध आणि सोपं करून शिकवणाऱ्या प्राध्यापिका स्वप्नाली खांडे मॅडम यांना अंगावर शहारे आणणारा प्रेरक आणि पुढच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेला स्मृतिदायक गौरवशाली इतिहास आमच्या समोर जिवंत व ज्वलंतपणे मांडणारे एक मूर्तिमंत शिक्षक श्री राजेंद्र काळे सर व शीतल धरम मॅडम यांनी त्यात मिळवले. परीक्षा विभागाचा डोलार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणारे व झेलणारे भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर अमोल कजरे सर व त्यांना तोलामोलाची साथ देणारे भूगोलाचे प्राध्यापक विजय सोनवणे सरांना विनंती करतो यांनी व्यासपीठावर यांचा सत्कार करण्यासाठी शुभम गोलकर आणि अविनाश सर फोटो घ्यायचा सर फोटो घ्यायचा आहे खाल लावून घे ना ते बरं मोबाईल काढून ते लावून घेणार करून ठेव नाही रे
आपल्या शरीरातील शिराशिरात नसा नसात विद्यार्थी कल्याणाची हिमोग्लोबिन वाहती करणाऱ्या, पैसा महत्वाचा नाही असे म्हणणाऱ्या या जगात पैसा कसा महत्वाचा आहे असे पटवून सांगणाऱ्या डॉक्टर योगिता गोपते मॅडम यांचा सत्कार मी भांडरे मॅडमला विनंती करतो. त्यांनी मॅडम विद्यार्थी सेवेचे व्रत राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातून हाती घेणारे, विद्यार्थी उपयोगी उपक्रमांचे आयोजन नियोजन यांची धोरा सांभाळणारे, संयमाने निर्णय घेणारे, तसेच विद्यार्थी कल्याणासाठी स्वतःला वाहून नेणारे आणि जणू काही विद्यालयासाठी अनिल कपूर सारखे तरुण दिसणारे ज्यांची वाणिज्य विभागाचे धर्मेंद्र म्हणून ओळख यांच्या तालीत असूनही स्वतःच एक वेगळं अस्तित्व व प्रतिभा सिद्ध करणारे डॉक्टर प्राध्यापक प्रभाकर गांडोळे सरांना विनंती वायर बघ तेरे नाम वायर बघ तेरे नाम शांत संयमी शालीन सुशील स्वभावाचे धनी, रसायनशास्त्राच्या विश्वात भावनेचा बोलावा अबाधित व शाबूत ठेवणारे प्राध्यापक नितीन पावसे सर यांनी व्यासपीठावर यावं. उंच देह राजभिंडा चेहरा गोरा चिट्टा वर्ण आणि संशोधनाच्या विश्वास मैदान चोक डॉक्टर श्रेयस पानतांबळ सर पहाडी आवाजाचे धुरंधर निर्भीर तरीही मनमिळावू असणारे रसायनशास्त्राचे प्राध्यापक नामदेव मोरे सर यांनी वेळापत्रक असो परीक्षा असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रवेश नियोजन या विविध कार्यक्रमांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देऊन तारेवरची जणू कसरतच करणारे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पठारे सर यांनी व्यासपीठावर यावं. मधुर स्वराने आसमंत गैवरून टाकणारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून मनाचा ठाव घेणारे
शास्त्रचे तज्ञ प्राध्यापक नानासाहेब गोंजाळ सरांनी व्यासपीठावर यावं. अल्पवयात आकाशा एवढी उंची व समुद्र एवढी खोली गाठणारे अध्यापन संशोधन विद्यार्थी कल्याण आणि विभागाप्रती आपले अर्पण आणि समर्पण करणारे महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या गळ्यातील जणूताईतच तरुण तर्क रुबाबदार बिल्डर शरीरयष्टीचे धनी प्राध्यापक विकास भानसर. वर उन्नरी पीपीटी प्रतिभा संपन्न ऑलराऊंडर अमर्यादित कार्यक्षम शब्दांच्या विरस रसांच्या उंचीवर नेऊन वक्तृत्वाला न्याय देणारे व श्वार देणारे अभिनयाच्या विश्वात रंगभूमीवर टाळ्यांचा पाऊस पाडणारे महाविद्यालयासाठी अहोरात्र मेहनत घेणारे कॉम्बो प्रो पीपीटी वीर संशोधनाचे महामेरू भौतिक शिक्षक आधारी अखंड ज्ञान संकलित अमाप पदवीधारक डॉक्टरांचे डॉक्टर श्री गणेश पानसर यांनी व्यासपीठावर महाविद्यालयाचे बाहुबली भौतिक शास्त्राची बुलंद आवाज बंधनचा आधारस्तंभ त्यांच्या चेहऱ्यावर झळकते असे भौतिक शास्त्र प्राध्यापक सागर ठोसर सर यांनी व्यासपीठावर कम्प्युटरची भाषा अवगत असणारी संगणक विभागाची विभाग प्रमुख सर्व नानासाहेब सदाफळ सर व त्याचबरोबर त्यांना दोलामोलाची साथ देणारे प्राध्यापक गणेश कुंजीर सर यांनी व्यासपीठावर वायर सूत्र ज्याला समजते त्याला गणित समजते असे गणितासोबत जीवनाची सूत्र समजून सांगणारे प्राध्यापक श्री विकास बावके सर व प्राध्यापक श्री गणेश मगर सर यांनी व्यासपीठावर
सर्व विभागांमध्ये आपले वेगळेच ठसा उमटवणारे, आपलं एक वेगळे अस्तित्व सिद्ध करणारे, होल अँड सोल, वन अँड ओनली, नॉन अदर दॅन मनोज उधारे सर. उधारे सर यांनी व्यासपीठावर शेकडो विक्रमांचे धनी, दुराग्रही, शिस्तीचे आग्रही, योगा लेचेस, हाड विरहित लवचिकतेचे स्वरूप, लवचिकता स्वरूप असते. लौकिक स्वरूपाचे मालक, आयकाट, गणवेश, शांतता, नम्रतेची वायर बंद वायर बघायची वायर खाली बघ खाली बघा. महाविद्यालयाच्या सौंदर्यात आपल्या उपस्थितीने भर टाकली. पुस्तकांच्या विश्वात त्याचबरोबर आपल्या सर्वांना नेहमी मार्गदर्शन करणारे आपले मामा आपल्या अध्ययनाला एक नवीन झळाळी व चकाकी देणारा दिवस, आपल्या आचारांचा, विचारांचा आणि संस्कारांचा ठेवा आबाजीत ठेवणारा दिवस, आपल्या वक्तृत्वाला, दातृत्वाला, नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला गुरुचरणी वाहणारा दिवस. शिष्यानो, गुरुच्या चरणी आपल्या कृतज्ञतेची ओंज सिद्ध करणारा दिवस. म्हणूनच आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती, आपल्या गुरुप्रती आपले मत व्यक्त करून आपली कृतज्ञता आपल्या मनोगतातून सादर करीत आहे. तर मी सर्वप्रथम आमंत्रित करते भावना नेमसेस. शुभांगी सुमटे, Guru Purnima, which also called as
The teacher believed to be one of the incarnations of the Guru. I would like to begin my speech by heartily welcoming and respecting all the teachers and principals presented here. The word Guru is combinations of the Sanskrit word. Guru means the someone who removes the darkness of the life. Some religions associate the Guru Purnima as the birth of Rishi Vyas, the author of Mahabharata and the one who categorized the Vedas. It is believed parents give the birth to child, but Guru recognizes his talent and called the perfect picture of complete person. On this auspicious day, we should all interpret our life and pay gratitude and respect to all the Gurus are presented here, and wishing that they are grasp on his day. Best wishes to Guru Purnima. Thank you. धन्यवाद पाणी. यानंतर काजल शिंदे व आरती कोटे. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आम्ही कला शाखेच्या प्राध्यापकांविषयी मनोगत व्यक्त न करता त्यांचे आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्वभावानुसार एक सोनेरी कविता बनवली आहे. आशा आहे की ती सर्वांना नक्कीच आवडेल. नाही पाहिलं सोनं नाणं, नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली, मातीतून उगवून सुद्धा आकाशात उडलेली. असे महाविद्यालयाचे आधारस्तंभ माननीय प्राचार्य जे नेहमी म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. असे आमचे लाडके प्राचार्य शिवगजे सर. लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले, लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले, शब्द होतातले, रडता रडता लपावे ते पाणी डोळ्यातले, अन हसता हसता आठवाव्यात अशा आमच्या प्राध्यापिका सोनाली आलासते. ध्येय दिसते तेथे नेतात त्या आमच्या गुरु, ध्येय दिसते तेथे नेतात त्या आमच्या गुरु, सत्य त्या शिकवतात त्या आमच्या गुरु. ज्ञानाची ओळख महत्व म्हणजे आमच्या गुरु निस्वार्थ तळमळीने शिकवतात असे आमच्या प्राध्यापिका सुनीता वडील. अपूर्णालाही पूर्ण करणाऱ्या तत्वातूनही मूल्य फुलवणाऱ्या, अपूर्णालाही पूर्ण करणाऱ्या तत्वातूनही मूल्य फुलवणाऱ्या आणि शिकण्याच्या ठिकाणी करून देणाऱ्या, देशाची अर्थव्यवस्था समजून सांगणाऱ्या प्राध्यापिका सोनाली भांबरे मॅडम. कळीसारखे ओंडून फुलासारखे फुलत जावे, कळीसारखे ओंडून फुलासारखे फुलत जावे, क्षणाक्षणाच्या लाटेवर आयुष्य फुलत जावे. अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे, नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे. असे आमचे प्राध्यापक अमोल कत्रे सर. कोऱ्या पाठीवर ठळकपणे आपला ठसा मोडणारे, कोऱ्या पाठीवर ठळकपणे आपला ठसा मोडणारे, आपल्या अज्ञानाच्या ज्ञानाची नवी दिशा दाखविणारे एकमेव असामान्य व्यक्ती म्हणजे प्राध्यापक शिवाजी भोगणे. कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करुणा तुमच्यात हे सर्व आहे. कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा, करुणा हे सर्व तुमच्यात आहे. तुम्ही आमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात असे आमचे महाविद्यालयाचे कवी व शेक्सपियर शिवनाथ तक्ते सर. फुल किती सुंदर असू द्या, फुल किती सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधातीत होते. फुल किती सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधातीत होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाच्या विश्वासातीत होते. असे व्यक्तित्व म्हणजे शीतल मॅडम. जगायचे तर बुद्धिबळाच्या वज्रासारखे, जगायचे तर बुद्धिबळाच्या वज्रासारखे. कारण अख्ख्या खेळात समोरच्या बादशाला भीती नाही, दहशत ही वज्राचीच असते. राजा नाही. हे बौद्धिक ज्ञान शिकवणारे क्रीडा शिक्षक विक्रम सातपुते सर. शिकण्यासारखे बरेच काही पुस्तकातून वाचताना, वाचली ती माणसं होती अविषय जगताना. हे पुस्तकाचे ज्ञान देणारे ग्रंथपाल राजश्री गडकरी मॅडम. जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवतात तुम्ही, जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवतात तुम्ही. जेव्हा काय करावे काही समजत नाही तेव्हा आठवतात तुम्ही. आमच्यासारख्या गुरूंना, तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही. असेच आम्हाला न शिकवणारे परंतु नेहमीच मार्गदर्शन करणारे प्राध्यापक बाबासाहेब फुलझाडे सर, राजेंद्र काळे सर, बाळासाहेब आवताडे सर, विजय सोनवणे सर व मनीषा बोडके मॅडम आपलेही खूप खूप आभार. धन्यवाद काजल आरती. यानंतरचा चित्रसंकलनाचा कार्यक्रम सारिका सोनवणे.
विभागाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा यासाठी मान आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनात. विद्या नदी पात्रात धो मुसळधार पाऊस पडावा आणि नदी जिवंत व्हावी. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावरच्या खडकाला स्पर्शाव्या आणि खडक जिवंत व्हावे. विशालकाय आकाशाच्या उदरातून पावसाचा थेंब धरतीकडे झेपावा आणि धरती जिवंत व्हावी. तशी गुरुसम शिक्षकांच्या मार्गदर्शनाने शिष्यांची निद्रिस्त स्वप्ने पुन्हा जिवंत व्हावी. आणि म्हणूनच आपल्या महाविद्यालयाचे गुरुसम प्राध्यापक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम विज्ञान शाखेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री मुबीन शेख सर आपल्याला मार्गदर्शन करतील. रखरखत्याने रंगरंगत्या उन्हामध्ये मंद पावसाची एक सर येऊन जावी आणि थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन जावी आणि वातावरण कसं मनमोहित करावं आणि मन कसं उल्लसित करावं अगदी तसंच वाटलं. एखाद्या बड्या चित्रपटाच्या मोठ्या सेटला शोभेल अशा या सजावटींची आरास बघून त्यामुळं आपणा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि टाळ्या. खरं तर हा कार्यक्रम उभा करण्यासाठी 2 ते 3 विद्यार्थ्यांचा खास प्रकर्षाने त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं मी इथं कर्मप्राप्त आणि गरजेचं समजतो, ते मी नंतर बोलेनच. परंतु सर्वप्रथम इतिहासाच्या पानावर, ऐतिहाच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांना अधिराज्य गाजवलं, सह्याद्रीच्या कातळी छातीवर ज्यांना 32 मणी सुवर्ण सिंहासन संस्थापना काही वर्षाचा अन्यायाचा आणि अत्याचाराचा अंधकार अगदी चिरून काढला, ज्या माणसाला झोपल्या माणसाला जागं केलं, जागल्या माणसाला उठवलं, उठल्या माणसाला लढायला लावलं, लढायला लावलेल्या माणसाच्या हातात नंगी तलवार दिली आणि त्यांना वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला, असा तुमचा मान, माझा अभिमान आणि अख्ख्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा प्रथम अभिवादन. श्रद्धा आणि सद्गुणीचा मौलिक संदेश समस्त विश्वाला देणाऱ्या श्री साईबाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गुरु माननीय आणि आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य माननीय श्री विकासजी शिवगजे सर, उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि तुम्ही माझ्या गुलाबाच्या फुलांनो आणि बकुळीच्या कळ्यांनो, आज तारीख 13/7 आपण सर्व जणाला एक साथ करू. या सर्व संकटावरती मग झाला जरी कोणाचा घातपात, आम्ही पोहोचू 2 मिनिटाच्या आत. एवढ्या सदिच्छेने आता करतो मी माझ्या वाचनाला सुरुवात. गुरु पौर्णिमेला फक्त गुरुंचा महिमा वर्णिला जातो, परंतु गुरुंबरोबर शिष्यांचा सुद्धा महिमा वर्णिला गेला पाहिजे, कारण हेच शिष्य पुढे जाऊन लाखो करोडोंचे गुरु बनतात. आणि माझ्या विचारावरती, माझ्या स्वभावावरती ज्या 4 महान विभूतींचा इतिहासाच्या पानावरती आपल्याला भेटतात, त्याचा पगडा माझ्या मनावरती, माझ्या विचारावरती आहे. अशा 4 महान विभूतींबद्दल मी तुम्हाला फक्त एक प्रश्न त्यांच्यावरती आधारित विचारणार आहे की त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 साम्य सांगायचे आहेत. 1 संत ज्ञानेश्वर, नंबर 2 छत्रपती शिवाजी महाराज, 3 श्री साईबाबा आणि 4 सचिन तेंडुलकर. या चौघामध्ये कोणतेही 2 साम्य तुम्हाला सांगायचं आहे, 1 किंवा 2 साम्य. जो विद्यार्थी हात वर करून साम्य सांगेल त्याला रोख इथेच 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. या 4 महान विभूतीमधील मी तुम्हाला 1 नाही, 2 नाही, मी तुम्हाला 3 साम्य सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर या सगळ्या चौघांची कार्यक्षेत्र वेगळे आहे. एकाचं भक्तीचं क्षेत्र, एकाचं शक्तीचं क्षेत्र, एकाचं विरक्तीचं क्षेत्र, एकाचं क्रीडाकृतीचं क्षेत्र, अशी 4ही जण वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील काम करणारे हे महापुरुष आहेत, महान विभूती आहेत. परंतु तरी त्यांच्यामध्ये 3 साम्य आहेत. त्यांचे पहिलं साम्य आहे, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जी केली होती ती त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी सुरुवात केली होती. संत ज्ञानेश्वरी लिहिली ती 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला तो वयाच्या 16व्या वर्षी. श्री साईबाबा शिर्डीमध्ये सर्वप्रथम आले ते वयाच्या 16व्या वर्षी. जर तुम्ही त्यांचा इतिहास बघितला 1654 साली ते आले. त्यानंतर 3 वर्ष 1658 पर्यंत इतर 1 वर्ष राहिले. त्यानंतर 3 वर्ष ते कुठे
अज्ञातस्थळी निघून गेले होते. त्यानंतर 1658 ते 1918 अशा कार्यकाळ त्यांचा या शिर्डीमधील त्यांचा वास्तव्याचा होता. परंतु ज्या वेळेस पहिल्यांदा त्यांचं दर्शन घडलं त्यावेळेस त्यांचं वयवर्ष होतं वर्ष 16. आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते वयाच्या 16व्या वर्षी. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पर्पज की या भूतलावरती मी काय जन्मलेलो आहे, माझ्या आयुष्याचा हेतू काय आहे हे एकदा का लक्षात आलं तर त्या पद्धतीनं त्या मार्गाने मार्गक्रमण करणे झुकेगा नाही साला करत. कोणत्याही मोहाला प्रलोभनाला बळी न पडता मी माझं एकदा का एक्सिट माझं ध्येय एकदा का ठरवलं की मला हेच करायचं आहे, मग तुम्हाला काही का करता येईना उशात कुणी काही का बोलणार, परंतु तुम्हाला त्याच ध्येयानं मार्गक्रमण जर केलं तर वयाच्या 20 मध्ये, वयाच्या 30 मध्ये, वयाच्या 40 मध्ये तुम्हाला त्या क्षेत्रातील परिपक्वता येईल. कोणत्या क्षेत्रातलं परफेक्शन तुम्हाला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं, तुम्ही आता ठरवायचंय. 16, 17, 18, 19, 20 हे तुमचं ठरवण्याचं वय आहे. या वयात ठरवा की मला हेच व्हायचं आणि बस आता मला हेच व्हायचं आहे. त्या पद्धतीनं मार्गक्रमण आपलं सुरू करायचं आणि तर कोणत्याही मोहाला तुम्हाला बळी पडायचं नाही. महत्वाचं बघा, हत्तीच्या पिल्लाला भले भले सुरुवातीला शक्य नसेल, तुमच्यामध्ये ती क्षमता नसेल, हत्तीच्या पिल्लाला साखळदंडाने तरकचून बांधल्यानंतर तो ते साखळदंड तोडू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये एवढा जोर जोम त्यामध्ये नसतो. परंतु जसं जसं त्याचं वय वाढतं तसं तसं त्याच्या अंगामध्ये एक रग येते, त्याच्या अंगामध्ये एक ताकद येते आणि त्याला तरकचून बांधलेलं ते साखळदंड ते तोडू शकतं. परंतु लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये फॅड बसलेला आहे की मी हे लहानपणी कुणीतरी बांधलेलं हे जे साखळदंड आहे ते मी तोडू शकत नाही. ज्या वेळेस त्याला ती ताकद येते तरी सुद्धा तो तोडत नाही, कारण तो न्यूनगंडाचा, तो अविचारांचा, कुविचारांचे असे अनेक खिळे आपल्या मेंदूमध्ये एवढे घट्ट उतरून बसलेले आहेत की ते निघता निघत नाहीये. आपण आपल्या शालेय जीवनात मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, मला इंग्रजी जमणार नाही, मला हे गणित जमणार नाही, मला बोलायला जमणार नाही, मला त्यामध्ये सहभाग घ्यायला जमणार नाही, हे अनादी काळापासून अनंत काळापर्यंत हेच चालत आलेले आहे की आपण ठरवलंय असं की मी हे करू शकत नाही. आणि त्यामुळे अजूनही ज्यावेळेस तुम्हाला ती मेंटॅलिटी, इमोशनॅलिटी, इंटेलेक्च्युअलिटी ज्याला आपण म्हणतो की बौद्धिक, मानसिक, भावनिक समज आल्यानंतर सुद्धा आपण त्याच साखळदंडानं करपासून बांधले गेलेलो आहे. आणि त्यानंतर आपणच म्हणतो की माझं काय होणार, शिर्डी म्हणजे शिर्डीमध्ये आहे मी, शिर्डी हा ग्रामीण भाग आहे, साईबाबा महाविद्यालय. मी या सर्व सभेला उद्देशून एक सांगू इच्छितो की ज्या तुम्हाला गुड फ्युचर करून घ्यायचं असेल तर ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकताय आपल्या मनाला सारखं हे ट्रेनिंग करत राहा, ट्रेन करा, मनाला हे सांगत चला, मनाला या पद्धतीनं समजावत चला की ज्या शाळेमध्ये मी, ज्या गावामध्ये मी राहतोय ते जगातील सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगलं गाव आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकतोय तुम्हाला खोटे वाटेल परंतु महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी आपलं एकमेव असं महाविद्यालय आहे की ज्यामध्ये 100च्या 100% जे शिक्षक आहेत ते पात्र आहेत, ते क्वालिफाईड आहेत, असं दुसरं कोणतंही कॉलेज नाही. मी जिथे शिकतोय ते शिर्डी जगाचे सगळ्यात चांगलं गाव, मी ज्या महाविद्यालयात शिकतोय जगातील सगळ्यात चांगलं कॉलेज, मी ज्या शिक्षकांच्या अंडर शिकतोय जगातील तो सगळ्यात चांगला शिक्षक, मी जो कोर्स करतोय BA, BCom, BSc, BCS काही करा, तो कोर्स जगातील सगळ्यात चांगला एव्हरग्रीन कोर्स आहे. ट्रेंड येतील जातील, कुणी हे करेल कुणी ते करेल, परंतु BA, BSc, BCom ला मरण नाही. 5 पोर्टल 10 ठिकाणी तरी जगाचे तुम्ही पोहोचू शकता अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. त्यामुळं हा कोर्स, हे शिक्षक, हे महाविद्यालय, हे सगळं माझं सगळं चांगलं आहे. मी चांगला, तुम्ही चांगले, सगळे चांगले. ज्या वेळेस हा फील गुड येईल त्यावेळेला हा न्यूनगंड राहणार नाही, मग म्हणणार नाही आम्ही तिथं ग्रामीण भाग अशा प्रकारचा न्यूनगंड का बाळगायचा. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच खरं जे आहे ते टॅलेंट निपजलेलं किंवा त्यामध्ये मुरलेलं असतं, गिरलेलं असतं, ते फक्त तुम्हाला त्यामध्ये चालू म्हणजे त्याला उजागर करायचं असतं. दुसरं साम्य, त्या चौकामध्ये जे दुसरं साम्य आहे, सर्वांनी सुरुवातीला एकटे सुरुवात केली होती त्यांच्या कारकिर्दीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या किंवा संत ज्ञानेश्वरांचं घ्या, त्यांनी एकट्याने सुरुवात केलेली होती. श्रीपाद साईबाबांनी त्यांनी एकट्याने सुरुवात केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्याने सुरुवात केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय, कोणताही माळ लागे, कोणताही देसाजी, संताजी, धनाजी, बाजी, तानाजी, मुरारजी, प्रतापराव, कोणताही घ्या, सगळ्यांनी ते जगताना एकटे सर्वांबरोबर ते जगले, परंतु लढताना ते एकटे लढले आणि वीर मरण पत्करताना सुद्धा ते एकट्याने पत्करलं. मी एकटा काय करू शकत नाही ही भावना तुम्हाला कमजोर करते. त्यामुळे सुरुवात करा.
एकट्यानं सुरुवात करा. हळूहळू जे आहे तुमच्या पाठीमागे गर्दी येतीलच. आजचे जे तुमचे विरोधक आहेत ते उद्या तुमचेच समर्थक बनतील. परंतु सुरुवात जी आहे ते तुम्हाला एकट्यानं सुरुवात तिथं करणं त्यामध्ये महत्वाचं आहे. पण आपण काय करतो, आता बावळ्यांचं जर उदाहरण दिलं, आपण म्हणतो काय हे करायचंय तुला, बघू उसाचं दिला काहीतरी करूया, किंवा बघू जर माझ्याकडे पैसा आला तर काहीतरी करूया, बघूया मला कोणाचा तरी वशिला आला तर काहीतरी करूया. पैसा वशिला या जे त्या कोबड्या आहेत त्या आपण बाळगल्यामुळे खरं तर कमजोर होतो. या ठिकाणी त्यासाठी मी तुम्हाला एका पक्षाचं उदाहरण देईन. जर आणि तर या पाशामध्ये तुम्ही अडकू नका, या फासामध्ये तुम्ही अडकू नका. जर असं झालं तर असं करेन, काही झालं तर माझं जे आहे ते मी इप्सित जे आहे ते साध्य करेनच. हा जो आहे आशावाद तुमच्यामध्ये, ही झुमत तुमच्यामध्ये ती आली पाहिजे. त्यासाठी ज्या वेळेस एखादा पक्षी, लक्षपूर्वक आहे, ज्या वेळेस एखादा पक्षी एखाद्या लवलवत्या फांदीवरती बसतो त्यावेळेस तो हा विचार करत नाही की ही फांदी लवेल, काही फांदी झुकेल, काही फांदी तुटेल. कारण फांदी वाकली काय आणि तुटली काय आणि झुकली काय, माझ्या पंखामध्येच एवढा जोर आहे, जोश आहे, जोम आहे, तलप आहे, तडप आहे, तगमग आहे, तडफड आहे, ऊर्जा आहे, कुवत आहे, स्फूर्ती आहे, प्रेरणा आहे, ताकद आहे की त्या जोराच्या, त्या जोशाच्या, त्या जोमाच्या, त्या तडफेच्या, त्या तडफडीच्या, त्या तगमगीच्या, त्या ऊर्जेच्या, त्या स्फूर्तीच्या, त्या कुवतीच्या, त्या ताकदीच्या सहाय्यानं उडून जाऊ शकेल, तरुण जाऊ शकेल. त्या पद्धतीनं माझ्याकडे पैसा असला काय आणि नसला काय, वशील असला काय नसला काय, माझ्यामध्ये गुणवत्ता तेवढी खचून भरलेली आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मालमत्तेवर नाही तर गुणवत्तेचा निकष, मालमत्तेचा नाही तर गुणवत्तेचा निकष या विद्यार्थी दशक तरी कमीत कमी ठेवा. मी जाईल मालमत्तेच्या जोरावर नाही तर गुणवत्तेच्या जोरावर माझं ध्येय हे साध्य करेल. आणि परत आपण म्हणतो आपणच की ज्यावेळेस आम्ही आता आमच्या इथे बसलेले आहेत विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी आहेत आणि आमचे बंधुमित्र गुरुमित्र डॉक्टर शिवाजीराव ढोकणे सर आणि आम्ही यांनी काही तुमच्यासाठीच यासाठीच शिर्डी मध्ये असून सुद्धा काय झालं की आपण यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं काहीतरी घेऊया. एक महिनाभर तो कोर्स घेतला. किती यासाठी त्या कोर्सला 4 जण, 5 जण, 6 जण, मी माझे 758 जणांना माझ्या सगळ्यांना पाठवले. त्यापैकी 20 जण आले. त्या 20 जणांपैकी 16 जण होते ते बाहेरचेच होते आणि इथले जे होते ते काय होते 4 जण होते. आणि परत आपणच म्हणायचं मॅडम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करा. आणि आपण ज्यावेळेस तुम्हाला इथं फ्री मध्ये मोफत तुम्हाला आम्ही ते देतोय त्यावेळेला मात्र त्याचा अटेंडन्स नसायचा. आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे शिर्डीमध्ये राहून सुद्धा जसं शिर्डीचं नाव जगप्रसिद्ध आहे आध्यात्मिक दृष्ट्या, तुम्ही असा प्रयत्न त्यामध्ये केला पाहिजे की आम्ही शैक्षणिक दृष्ट्या शिर्डीचं नाव जगप्रसिद्ध करूया. आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर शैक्षणिक दृष्ट्याही याल. का होणार नाही मग आपल्याकडे IAS, का मध्ये आपल्याकडे क्वालिफाय होणार नाही MPSC आणि UPSC मध्ये. ही मानसिकता फक्त आपण त्यामध्ये बदलले पाहिजे. तिसरं सामने मी सांगत होतो की हे जे चौघांची जी नावं घेतली मी, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर श्री साईबाबा आणि सचिन तेंडुलकर, त्यांच्यातलं तिसरं आणि शेवटचं महत्वाचं साम्य आहे की ते सर्वांना एक गुरु होता आणि त्या गुरुला त्यांनी पूर्ण समर्पित केलं होतं. संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास, त्यानंतर श्री साईबाबांचेही गुरु होते. शेवटी त्यांच्या विटेचं तुम्ही बघितलेलं असेल की ते त्याची वीट ज्याच्या साह्यानं ते ध्यान धारणा करायचे आणि त्यामध्ये पूर्ण त्याचं अवलंबन जगाचं ते करायचे, त्याच्यामध्ये त्यांचं ते सगळं सामावलेलं होतं. आणि शेवटपर्यंत त्याचं पूर्ण त्याचं समर्पण, अर्पण, डेडिकेशन, डिवोशन जे आपण म्हणतो ते त्या विटेला वाहिलेलं होतं. ब्रोकन पीसेस, ब्रोकन ब्रिक्स ही कथा तुम्ही वाचा नक्की. म्हणजे त्यांचाही गुरु होता. तरी मला म्हणजे आपल्याला नाव माहित नसलं तरी ते म्हणायचे की ही जी वीट मला दिलेली आहे ती माझ्या गुरूंनी दिलेली आहे. आणि सचिन तेंडुलकरांबद्दल तर तुम्हाला माहित असेलच की रमाकांत आचरेकर हे त्यांचे गुरु होते. चौघांनी गुरु यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचा आहे कारण आपल्या चुका त्यामुळे कमी होतात आणि परफेक्शन येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तू चांभार हो, त्यांच्या मुलांना सांगायचे की तू चांभार हो, पण असाच चांभार हो की आज रानात जरी जाऊन बसला तरी गावातले लोक जोडे शिवायला तुझ्याकडे आले पाहिजे. कारण याच्यासारखं जोडे चांगले कोणी शिवत नाही. याला तोडच नाही, अजोड आहे, बेतोड आहे. अशा पद्धतीनं तुमचं त्यामध्ये गुणवत्ता तुम्ही सिद्ध केली पाहिजे. भले तुमचे क्षेत्र कोणतंही असो, यामे हिंदी करा, यामे मराठी करा, कोणताही विषय घ्या, काही करा, त्यामध्ये जर टॉप, त्यामधली जी डेप्थ जर तुम्ही गाठली तर त्यात सुद्धा तुम्हाला यशस्वी होता येतं. शेवटची एकच कथा सांगतो, इंटरेस्टिंग आहे, 2 मिनिटाची फक्त, की कला, वाणिज्य आणि विज्ञान आणि संगणक शास्त्र याचे 4 असे मित्र चालत असतात. एका झाडाखाली एक फळ पडलेलं असतं
करपलेलं, सडलेलं, कुजलेलं, नसलेलं निम्म. आणि प्रत्येक जण त्या फळाकडे बघतात आणि त्या फळाकडे बघून त्याचं ते परसेप्शन असतं ते वेगवेगळं असतं. कला शाखेचा जो विद्यार्थी आहे तो त्या फळाकडे बघतो आणि तो म्हणतो, मग त्याच्या पद्धतीने त्याच्याच तो थाटामध्ये कविता म्हणला. तू का म्हणे, जरी काही फळ एका बाजूने सडले पण एका बाजूने खाण्यासाठी पडले. त्यामुळे कॉमर्सचा विद्यार्थी थोडा भलता क्षण असतो, 1.5 क्षण म्हटलं तरी चालेल. जो काय असतो तो ते निम्म जे फळ असतं ते फळ करपलेला जो भाग असतो तो कापतो आणि जो चांगला भाग असतो तो मार्केटमध्ये जाऊन विकतो. म्हणजे चांगला जो भाग असा की तो कमर्शियल, प्रत्येक व्ह्यू मध्ये तो कमर्शियल असतो. आणि त्यानंतर तिसरा विज्ञान विभागाचा जर आपण विद्यार्थी बघितलं तर तो करपलेला भाग असतो, तो चांगला भाग तिथंच टाकतो आणि करपलेला भाग घेऊन येतो आणि मग प्रयोगशाळेमध्ये चाचण्या करतो की याची जी प्रजाती आहे ती कशामुळे अशा पद्धतीने झाली आणि पुढची प्रजाती याची सुधारण्यासाठी याची आपण म्हणूया याचं जे काही पीक आहे ते सुधारण्यासाठी आपण काय करता आलं पाहिजे याचा तो शोध लावतो. संगणक शास्त्राचा विद्यार्थी जो असतो त्या फळाच्या दोन्ही बाजूने ते क्रॉप करतो, त्या फळाला एका बाजूला करपलेला भाग, एका बाजूला चांगला भाग आणि त्याचं प्रेझेंटेशन करतो की त्याचं कशामुळं हा करपलेला आहे आणि हा चांगला भाग असा दिसतो. त्या पद्धतीनं तो त्या क्षेत्रात तुम्ही काही चौघांनी वेगवेगळं परसेप्शन आहे सगळ्यांचं, परंतु चौघही नंतर आवश्यक यशस्वी होतात. कारण आपण त्याच्या दृष्टीने विचार जर केला, तुम्ही आर्टिस्टिक दृष्ट्या विचार करणं सुद्धा महत्वाचं आहे. कला आणि तंत्रज्ञानाचा जो कॉम्बो आहे त्याचा सुंदर मिलाप जो आहे तो तुम्हाला घडवून आणला पाहिजे. सायन्सचे विद्यार्थी असतील किंवा कॉमर्सचे असतील, कला आणि तंत्रज्ञान तुम्हाला आयुष्यभर चुकणार नाही. काय शिकायचं हे तुम्हाला जे आहे इथं शिकवलं जातं, काय शिकायचं, परंतु त्या शिकायचा उपयोग कसा करायचा, आयुष्य जगायचं कसं हे तुम्हाला कला शिकवत असते. आणि कलेला तंत्रज्ञानाची जोड पाहिजे. त्यामुळे आर्ट आणि टेक्नॉलॉजी या दोन्हींचा जो आहे तो कॉम्बो या शेवटचे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुमची राहिलेले आहे. एमएससीला MA MCOM ला तुम्हाला एवढं पोट तिकीट कोणी सांगणार नाही शिक्षक, तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला शेवटचे वर्ष राहिलेले आहेत, या सगळ्यांना संपृक्त व्हा, सॅच्युरेटेड व्हा, कॉम्बो व्हा, प्रोफेशनल कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टींचं तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तरच तुमचं नाणं जे आहे खणखणीत वाजणार आहे. त्यासाठी शेवटच्या सदिच्छा तुम्हाला 4 ओळींच्या देतो की संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येते वाहू दे आनंद वारी. अरे जाग यावी सृष्टीला की माणूस होऊ दे जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेमाचा धागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी, स्पंदनांचा अर्थ येते एकामेकांना कळावा, ही दुपार रोज यावी माणसाचा देव व्हावा. अरे कष्टकऱ्यांची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे, पिंपळाच्या पानासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे, निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हण आणि नुसतं लढ म्हण. तुम्हाला सांगितलं की लढ म्हणत ज्यांनी हे सगळं मोठं एवढं उभं केलं त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना मी खास सरांना कदाचित आठवत असेल नसेल मला माहित नाही, परंतु हर्षवर्धन जोशी आणि अभिषेक पवार ही 2 मुलं सुरुवातीला त्यामध्ये आली आणि त्यांनी मला सांगितलं की असं करायचं आहे. फक्त मी त्यांना 2-3 आयडियाज दिला आणि त्यांनी हा पूर्ण कार्यक्रम उभा केला. सरांनी याचा सत्कार हर्षवर्धन नाही सत्कार मी सांगतोय काय तुझं ते बघून दे. हर्षवर्धन हा जो आहे तो एका वेळेला एक कार्यक्रम होता त्यावेळेला सीवन मध्ये तो एकटाच, मी तुम्हाला सांगितलं ना एकटा माणूस काय करू शकतो, कुणीही बघत नव्हतं. मी अचानक गेलो त्यावेळेस एकटाच तो खुर्च्यांची लावालावी करत होता, जे काय आहे ते सजावट वगैरे करत होता. त्याला म्हणजे कुणाच्याही रिकग्निशनचं किंवा प्रेझिंगचं काही त्याला पडलं नव्हतं. तो एकटाच करायचा, मला करायचं तर करायचं बस. तो झिंगलेला होता पूर्णपणे. त्या पद्धतीनं मी कसं म्हटले मी ज्यावेळी सांगितलं प्राचार्यांना खूप त्याचा आनंद झाला. सांस्कृतिक समन्वय या अधिकाऱ्यांना मला हे खूप चांगलं वाटलेलं आहे तुमचं की असेही विद्यार्थी आपल्याकडे आहेत की असेही काहीतरी करू शकतात आणि त्यामुळे मला त्यांना चांगलं वाटलं. प्राचार्यांना त्या दिवशी खूप छान वाटलं. त्याला काहीतरी कुणाची पाठवली म्हणून 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जे त्या हर्षवर्धनला दिलेलं होतं त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. सुंदर असं त्याला काही अनुभव नव्हता याच्या अगोदरचा सूत्रसंचालनाचा.
इथं 4-5 सूत्रसंचालक बसले आहेत. सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम केलेला आहे. आम्हाला इथं बोलवलं, यथोचित आदरातिथ्य पाहुणचार तुम्ही केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल आपले शतशः आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय कणखर आवाजात सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. हे शब्द सरांचे आपल्या नक्कीच लक्षात राहतील. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर संतोष अवतारे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यामुळे मी अगदी 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. आपल्या श्री साईबाबा महाविद्यालयातील सर्व शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आज गुरुपौर्णिमा आपले आभार व्यक्त करतो. आपल्या भारतामध्ये गुरु आणि शिष्य याची खूप महान परंपरा आहे. आपल्याला ही परंपरा ज्ञातच आहे. या गुरु आणि शिष्याच्या परंपरेमध्ये त्या परंपरेबद्दल मी जास्त काही माहिती न देता अगदी थोडक्यात सांगतो की आपला पहिला जो गुरु आहे तो आपली आई असते. त्यानंतर दुसरा गुरु जो आहे ते आपले शिक्षक असतात आणि त्याच्यानंतर आपण जसं समाजामध्ये फिरतो वावरतो तसतसे आपल्याला गुरु भेटत जातात. या निसर्गामध्ये हा जो निसर्ग आहे हा देखील आपला एक गुरु आहे. या निसर्गाकडूनही आपण खूप काही मिळवतो, खूप काही शिकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गुरूंना आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी या ठिकाणी वंदन करतो. आणि गुरु आणि शिष्याच्या बाबतीमध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो अगदी 2 मिनिटाची. एक गुरु असतो आणि एक शिष्य असतो. तर तो गुरु जो आहे तो त्या शिष्याला तलवार बाजीचं प्रशिक्षण देत असतो. मग तो शिष्य जो आहे तो काही कालांतराने तरबेज होतो आणि तरबेज झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये थोडासा अहंकार येतो की आपण आता गुरुपेक्षा पण तरबेज झालेलो आहोत. मग तो एक दिवस काय करतो, गुरुलाच आव्हान देतो की गुरु तुम्हीच माझ्या बरोबर युद्ध करा. गुरु तयार होत नाही, परंतु शिष्य अतिशय तरबेज झालेला असतो. त्याच्यामुळे त्याला एकदा त्याची जी शक्ती आहे ती आजमावायची असते. मग तो काय करतो, गुरुला खूप वेळा प्रयत्न करतो, दिवसतो. गुरु युद्ध करायला तयार होतो, युद्धाची तारीख करते. दोघंही आपापल्या पद्धतीने तयारी करतात. गुरु काय करतो तर गुरु हा गुरु असतो. मग गुरुला मारायचं कसं शिष्य पण विचार करतो. गुरुला आपण नामहरण कसं करायचं गुरुचं. मग तो ठरवतो आपण काय करू, आता तलवारबाजी आहे. तो 20 फूट लांब तलवार तयार करतो. गुरुला आपण लांबूनच मारायचं. गुरु हुशार असतो. गुरु म्हणतो मी 25 फुटाची तलवार करणार आहे, शिष्याला लांबूनच मारायचं आहे. मग तो शिष्य परत जातो आणि तो 30 फुटाची तलवार करायचा प्रयत्न करतो. गुरु काय करतो तर गुरु फक्त सांगतो की मी एवढी तलवार लांब करणार आहे तयार, परंतु तो ऍक्च्युअली करत नाही. तो फक्त म्याना आहे तलवारीचा, तो 25 फुटाचा करतो आणि तलवार फक्त 5 फुटाची तयार करतो. हा शिष्य असतो, हा फक्त ऐकतो की गुरु आपला 30 फुटाची तलवार करणार आहे, आपणही 30 फुटाची तलवार तयार करू. तो 30 फुटाची तलवार तयार करतो आणि ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग येतो, म्हणजे त्या ठिकाणी त्यांची लढाई होणार असते, त्यावेळेला त्या शिष्याची 30 फुटाची जी तलवार आहे ती म्यान्यातून बाहेर निघत नाही. गुरु 5 फुटाची तलवार काढतो आणि शिष्याचं मुंड मोडून देतो. म्हणजे गुरु हा गुरु असतो, त्याच्यामुळे त्याच्या ज्ञानाचा अंत पाहण्याचा आपण कधीही प्रयत्न करायचा नाही. जो छोटा असू द्या मोठा असू द्या, गुरु हा गुरु असतो. त्यामुळे आज या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये देखील मला अनेक लहान मोठे गुरु या ठिकाणी भेटले.
तर त्या सर्व गुरूंना या ठिकाणी वंदन करतो आणि आपणास एक सांगू इच्छितो की गुरु हा छोटा असू द्या मोठा असू द्या त्याचा मान सन्मान या ठिकाणी आपण केला पाहिजे. गुरुबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य विकासजी शुगजी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत 2 शब्द व्यक्त करावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थिनी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला असे विद्यार्थ्यांचा गट तुम्हाला भेटायला आला मागच्या आठवड्यात की आपल्याला गुरुपौर्णिमा करायची. त्यांनी 100-1 मुलांचं निवेदन आणलं की आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची. त्यांना होकार दिला. नंतर त्यांचे वेगवेगळे प्रस्ताव होते. शेवटी आपल्याला कार्यक्रम घ्यायचं त्यातून फायनल ठरलं. मग त्या विद्यार्थ्यांनी आता बघा त्यांनी किती मनापासून तयारी केली ही सर्व केली. सर्व आता त्यांचं नाव सांगितलं हर्षवर्धन आणि अभिषेक पवार हा ते त्याचं नेतृत्व करत होत्या. पण यांना मनापासून तळमळ वाटली गुरुपौर्णिमा साजरी करावी गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि त्यांनी काही मुलांना आता शिकवलं. हे जे मुलं आहेत किंवा तुम्हाला वाटलं की आपण गुरुपौर्णिमेसाठी काहीतरी या ठिकाणी साजरं करावं, प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो. आम्ही सर्व गुरुजन तुमचं एकदा अभिनंदन करतो. हे सर्व शिक्षकांनी शिकवल्याचा एक कृतज्ञता हा जो गुण आहे तुम्ही तो स्वीकारलेला आहे आणि तुमच्या मनात भावना निर्माण झाली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. दुसरं असं की आता आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या विषयी वेगवेगळ्या मुलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अगदी गोविंद सरांचं म्हणजे तेंडुलकरची फलंदाजी होते तशी बॅटिंग करून गेले ते. नंतर अवताडे सरांनी पण बॅटिंग करायला आले आणि त्यांनी बरेच मुंडका उडून गेले. हा म्हणजे बरेच आउट करून गेले. अशा पद्धतीचं या ठिकाणच्या मनोगत झाल्यानंतर आता तुम्ही खरोखर म्हणजे जे श्रोते आहेत ते प्रामाणिक आहेत. तुम्ही बसलेले टिकून तुमच्यातले काही जे आहेत ज्यांना नगरसेवक वगैरे व्हायचं ते पळून गेले. पण ते उपस्थित राहिले हे सगळ्यांना विशेष वाटलं. आम्हाला वाटलं की गुरुपौर्णिमा कोण साजरी करत आहे. वर्गात पाहायला आलेला मुलगा नाही करत. आलं लक्षात. म्हणजे तुमच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदर्श गुणधर्म आहे. समाजाप्रती काहीतरी बांधिलकी असावी. हे खूप आजचं चांगलं मला त्यातलं चांगलं वाटलं त्या गोष्टीचं. वर्गात पहिला आलेला मुलगा कुठेतरी नोकरी करील पण हेच इथं असणार आहे शिर्डी. तुमच्यामध्ये खूप चांगलं आहे आणि तुम्ही अशी समाजाची सेवा करा. आता गुरुची महती सांगता सांगता सर्वांनी सांगितलं की गुरु कोणाला म्हणतो जो आपल्याला ज्ञान देतो, आपल्यापेक्षा ज्ञानी आहे, आपल्याला जी गोष्ट जो समजावून सांगतो तो गुरु. मग तुम्हाला सरांनी सांगितलं आई आहे, नंतर कोण आहे. पण मी काय म्हणतो, तुम्हाला जो तुमचा मोठा भाऊ तुम्हाला सायकल शिकवली, म्हणजे सायकल तुम्हाला शिकवली म्हणजे ज्याने शिकवलं तो गुरु झाला का नाही? हा, तुमच्या आईला मोबाईल चालवता येत नाही, बरोबर की नाही? मग तुम्ही मोबाईल शिकवता म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या काय झाल्या, बरोबर की नाही? आहे. या गोष्टी
सत्य आहे. जो आपल्याला ज्ञान देतो तो काय झाला? गुरु. तुमच्या ठिकाणी ज्या गोष्टीचं आपल्याला कोणाकडून ज्ञान घ्या. आता पूर्वीच्या काळात सारखं राहिलं नाही एकलव्यासारखं. एकलव्यासारखं आता एकलव्यासारखं आहे कसं आहे? आपल्याला आणखी गुरु आहे. आता आपल्याला काय प्रश्न पडला की आपण लगेच सर्च करतो. तो सर्वात मोठा गुरु आहे की नाही? कोणताही प्रश्न तुम्ही टाकला, मला हे या विषयाचं एक शब्द टाकला की त्या विषयाची सगळी माहिती तुम्हाला मिळते. म्हणजे गुगल तो पण एक गुरु आहे. या सर्व गुरुविषयी कृतज्ञता तुम्ही व्यक्त करावी. तुम्ही समाजाप्रती बांधिलकी ठेवावी. आमच्या प्रती बांधिलकी ठेवली, आमचा सन्मान केला आणि तुमच्यामध्ये अशी काही भावना उत्पन्न झाली की त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आणि आता येत्या 20 तारखेपासून परीक्षा आहे आपल्या. फक्त BCS आणि SYTY BA सोडून बाकी सर्व टाइम टेबल आलेले. SYTY BA आणि BCS चे बाकी सर्व वेळापत्रक आलेले आहे. 20 तारखेपासून तुमच्या परीक्षा आहेत त्या बघा, वेळापत्रकात बघा आणि परीक्षेला सामोरे जा. चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हा. जे TY ला आहेत त्यांनी चांगल्या ठिकाणी प्रवेश घ्यावा. चांगलं एका कुठेतरी प्रवेश घेऊन नाव कमावं. आता परवाच्या सेंड ऑफ मध्ये एक मुलगा आपल्याला भेटला. तो काय म्हटला की सर 5 वर्षाने मी असं काही करीन की तुम्हाला इथं स्टेजवर चीफ गेस्ट म्हणून बोलवाल सेंड ऑफ करता. म्हणजे त्याच्यामध्ये धमक होती की आपण काहीतरी होऊच 5 वर्षात TY झाल्यानंतर. या अशा गोष्टी तुम्ही काहीतरी ठरवा. आपण काहीतरी नाव कमवणार, मोठं होणार, या गोष्टी करा आणि मोठे व्हा. समाजाप्रती चांगलं वागा, कृतज्ञता व्यक्त करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. तुम्ही आज केलेले मार्गदर्शन आम्ही सर्वांना खूप फायदेशीर ठरेल आणि भविष्यात नक्कीच आम्ही आपल्या कॉलेजचं आणि शिर्डीचं नाव नक्कीच करू सर. आई वडील प्रथम गुरु त्यांच्यापासून सर्वांचे अस्तित्व सुरू. आई वडील प्रथम गुरु त्यांच्यापासून सर्वांचे अस्तित्व सुरू. ज्यांनी मला घडवलं, या जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं, अशा माझ्या गुरूंची मी ऋणी आहे. अशा माझ्या सर्व गुरूंची मी ऋणी आहे आणि फक्त त्यांच्याचमुळे आज मी ते उभी आहे. फक्त त्यांच्याचमुळे आज मी ते उभी आहे. माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय अध्यक्ष महोदय व इथे उपस्थित माझे सर्व गुरुवर्य तसेच उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आम्ही सर्व आयोजकांची बरीच चर्चा झाली. सर्वांच्या मनावर कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे दडपण होते. त्याचबरोबर कार्यक्रमाकरिता आवश्यक सर्व गोष्टी वेळेवर उपलब्ध होतील की नाही याबाबत मानसिक दडपणही होते. माननीय अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करण्याकरिता आले. परंतु आभार परक्यांचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नाही. मला प्रश्न पडला आहे. याबाबत मी एवढेच म्हणू इच्छिते की फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला. फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला. नाते जपले हृदयाचे, त्या नात्याला दार कशाला. आपले आदरणीय अध्यक्ष महोदय व मार्गदर्शक सन्माननीय गुरुवर्य यांचे व आपले हृदयाचे नाते आहे. या आपल्या माणसांना आभाराची आवश्यकता नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. पण तरी सुद्धा कार्यक्रमाची एक अपरिहार्यता व माझ्यावरील जबाबदारी या नात्याने ते आवश्यक आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय श्री विकासजी शिवगजे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले व आपणास वेळ देऊन त्यांचे मार्गदर्शनही आपणास लाभले, त्याबाबत मी आयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर संतोष अवताडे सर, प्राध्यापक मुबीन शेख सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित प्राध्यापक शिवाजी ढोकणे सर, डॉक्टर संतोष अवताडे सर, प्राध्यापक सदाफळ सर व त्याचबरोबर इथे उपस्थित माझे सर्व गुरुवर्य यांनी त्यांच्या सततच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपणास अमृततुल्य मार्गदर्शनाचे गडू पाजले, त्याबाबत त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व आयोजन समितीच्या वतीने आभार. तसेच भविष्यात सुद्धा आपले मार्गदर्शनाच्या अमृताचे 2 थेंब आपणास मिळत राहो हीच सदिच्छा.
याचबरोबर आजच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे नियोजन करणारे हर्षवर्धन जोशी, अभिषेक पवार व सर्व BA, BCom, BSc, BCS चे माझे सर्व सहकारी यांचेही मी ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या नियोजनात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे गुरु प्राध्यापक मुबीन शेख सर व डॉक्टर बाळासाहेब अवताडे सर, डॉक्टर संतोष अवताडे सर यांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच सर्व शाखेतील माझ्या सहकारी मैत्रिणी काजल, आरती, शुभांगी आज त्यांचे मनोगत व्यक्त केले, या सर्वांचे मी मनस्वी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा निमित्त आकर्षक अशी सुंदर रांगोळी काढलेल्या माझ्या सहकारी मैत्रिणी काजल शिंदे, आरती कोते, दिव्या कोले, तृप्ती अहिरकर या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या सजावटीचे काम हाती घेतलेले माझे सहकारी बंधू अनिकेत गायकवाड, तुषार ओहोळ यांचेही मी मनस्वी आभार व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थिती दर्शवणारे माझे सर्व बंधू भगिनी यांचेही मी ऋण व्यक्त करते. त्याबरोबरच हा कार्यक्रम यशस्वी बहारदार होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे पडद्यामागे किंवा पुढे हातभार लावून सहभाग घेऊन कार्य केले, या सर्वांचेही खूप खूप आभार. व सूत्रसंचालनामध्ये विविध भूमिका पार पाडणारे माझे सहकारी समृद्धी पवार, हर्षवर्धन जोशी, अभिषेक पवार, सारिका सोनवणे, ऋतुजा डांगे, ऋतुजा भोकरे या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. न होत गुरुची पूजा गुरुसी गंध लावून या, न होत गुरुची पूजा गुरुसी माळ घालून या, पूजा गुरुची होत असे शिकवण त्यांची आचरून या, पूजा गुरुची होत असे मान त्यांचा ठेवून या. आणि अध्यक्षांच्या परवानगीने व सहयोगाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करते. पुन्हा एकदा विश्वातील समस्त गुरूंना कोटी कोटी प्रणाम. सर्वांचे खूप खूप आभार.